काय ग, काय झालं? एवढी काळजीत काय आहेस? अहो रामप्पा संग बोला की जरा. नाही म्हणजे सकाळ धरणा काहीच खाल्लं नाहीये, तालीम बी नाही केली, काहीच कळना झालंय. तुला काही बोलला का? नाही, नुसताच बसून आहे. बोला की जरा. होय. इकडे इकडे तुला गंगीनं सांगितलं होतं ना, बाळूच्या लग्नाचा विषय कुठं बोलायचा नाही म्हणून. मग कशाला समध्या गावभर सांगत बसणार आहे? अगं मी साऊथाहून कुठं साऊथाहून कुठं सांगितलं? मला चिडलेलं बघून समजेने विचारलं काय झालं म्हणून, तवा मी सांगितलं. बर, आता एक काम कर, आता थोडे दिवस बाळूच्या लग्नाच्या विषयी काही बोलायचं नाही. उग नसता डोक्याला ताप न ग. ताप काय? कोणाचं भ्या आहे का काय? अरे तसं नव बाबा, घरातल्या समध्यासनी असं वाटतंय ना बाळूच्या लग्नाचा विषय न ग म्हणून. मग आपण कशाला तो विषय ताणून धरायचा? हा, बरोबर आहे. ए बाया इकडे. काय मला गावात समजलं जत्रेच्या कुस्त्यात तू पैलवान उतरवणार आहे म्हण. वय गंगप्पाचा पोरगा आहे रामप्पा, ते उतरणार आहे. आणि तो जिकला असं तू म्हणतोय, म्हणजे असं मला कळालं. वय तो जिंकणार आहे. अरे येडा का खोळा? अरे गावच्या जत्रेत कुठून कुठून पैलवान येणार आहे हा? त्याच्यामुळे तुझा हा शेतकऱ्याचा पोरगा काय टिकणार रे? ताजी, शेतकऱ्याच्या पोराला एवढा हलक्यात घेऊ नका. तेव्हा चांदीची गदा आणि 101 रुपये रामप्पाच्या हातात दिसल तेव्हा समजल. अरे बाळू, काय बी बोलू न ग. एवढे मोठे मोठे पैलवान येणार आहे, हा? त्याच्यामुळे रामप्पा टिकणार आहे का? नाही तर काय, काय बी बोलत असतो या. गंगे इकडे ये. गंगीला सांगतो. आधी आगी. काय हो? बाया काय म्हणतोय बघ. काय म्हणतो हाय बाळ्या? गावच्या जत्रेत कुस्त्यांमध्ये हा पैलवान उतरवणार आहे म्हण, आणि तो जिकला असं म्हणतोय. जाऊ द्या, त्याच्याकडे कुठं लक्ष देत आहे? आवरा तुम्ही. वय 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 वय, याच्या नादाला लागून काय उपयोग नाही. उग याड लागायची काम आहेत म्हण रामाप्पा जिकल. अरे बाळू, हातरून पाहून पाय पसरायचं असतंय. उग काय बी बोलून कस काय चालतंय? हा काय रे? अरे कुस्ती म्हणजे काय खायचं काम नाही, कुणाला बी जमत नाही ते. आणि त्या रामाप्पानं एक तरी कुस्ती खेळली आहे का आधी? ताजी, मी कुस्त्या बघा येणार आहेस ना? तर का ते समजल समज. गंगे, तुझ्या भावाला समधी खोळ का म्हणतात ते मला आता समजायला लागले. हो जाऊ द्या की, त्याचं त्याला काय करायचं आहे ते करू द्या. आपल्याला काय करायचं आहे? मला लई काम आहेत. अयो झाली का तयारी वैजंता? होय होय झाले. निघायचं होय होय. निघायचं. वेरी गुंडू, गुंडू कुठे आहे? बाहेर आहे तो. अय बाहेर. अय्यो, मिरवणुकीची समधी तयारी झाली आहे. अय्यो ते दिसतंय की रे पोपटा. इंद्री, आज जत्रेत पहिला मान आपला आहे.
मध्ये कोणी येणार नाही याची काळजी घ्या जरा. अय्यो कोण कशाला येणार मध्ये? यो गावचा पंच मी, पहिला मान आपलाच. काळजी करायची नाही कोणीच. काय रे त्या हं? आज जर पंचायती मध्ये कोणी आला ना, रात्री एकेकाला खड्यात नेऊन आडवात पाडतो आता. त्या तोच लाला करणं इतकं सोपं नाही रे. तुडून काढीन. तसं नाही पण ए तात्या गप की रे. कुस्तीची तयारी कुठपर्यंत आली? झाल्यातच जमा आहे समजत. हेनरी, काहीही झालं तरी चांदीची गदा आपल्याकडे आले पाहिजे, लक्षात ठेवा. हे लक्षात काय ठेवायचं म्हणून तुम्ही? चांदीची गदा आणि रोख रक्कम आपल्याच वाड्यात येणार. कारण आपला जो पैलवान आहे त्याला पंचकृषीच तोड नाही. अय्यो परत देवप्पन बाळू दोघं बी पैलवान उतरणार आहेत. अय्यो अय्यो बाळूच्या पैलवानाचं काय घेऊन बसलाच रे त्या? आपला पैलवान त्याला उचलून आखाड्याच्या बाहेर फेकून दे. अय्यो यो, पण मग देवप्पाच्या पैलवानाचं काय? अय्यो अय्यो त्या देवपाच्या पैलवानाचं काय घेऊन बसलीस वैजंता? त्याला आपण उचलून फेकून देणार. अय्यो फक्त बाळूच्या पैलवानाला उचलून फेकून देणार नाही. यो, झाले तर मग काहीही झाले तरी चांदीची गदा आपल्याकडे आली पाहिजे म्हणजे झालं. येणं पण नाही, एक शंका आली म्हणून विचारतो. विचारू का? अय्यो बोल की रे त्या. किती गोल 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 बोलतोस. अहो आपण त्या बाळूच्या पैलवानाला हलक्यात तर नाही घेत ना? म्हणजे नाही म्हणजे त्याला पहिल्या झटक्यात उचलून बाहेर फेकतो म्हणतो तर आहे. पण हे इसरून कसं चालेल का? त्याच्या मागं बाळू आहे. म्हणजे आपण त्या देवप्पाच्या पैलवानाला हरवायच्या नादात बाळूचा पैलवान यायचं समजत घेऊन जायचं. आय देवीच्या वट्टीचं ताट भरलं आहे बघ. वय आता समद्यांनी मी पडदेशी आवरून घ्या. देवी आईची पालखी कवा बी आपल्या दारामोर येईल. चल. वय आम्ही पंचाच्या वाड्यावर चाललो आहे. कशापाय? कशापायी म्हणजे रीतीप्रमाणे पालखी उचलाय जाय ना ग वय. भय पर म्हणजे गेलंच पाहिजे का? ऐकत काय न जाऊन कसं चालेल? हा पर तिथं गेल्यावर कुणाशी बी वाद घालू नका. जावा पालखी उचला आणि या. कुणाला काही बोलू नका. हा ना काय बाळ आहे का उगाच वाद घालाय? हाय का घसाला ना हो त्याच्यावर? अगं जत्रेसाठी आपण पैक दिलं नाही. तो आपण काहीतरी बोलल आणि वाद होईल. बरं जाऊ द्या, मी आवराय घेते. हा या पंचाला जत्रासाठी पैक दिलं. तू कुठनं दिलं पैक? तू आता माझ्याकडे. अरे तुझ्याकडे कुठनं आलं? चंदूलाल शेठजीच्या घरला काम करत असताना साठवलं होतं. कुठं ठेवलं होतं? गंगपाला उधार दिलं होतं. त्याला मागायला दिल्यावर पंचाला देऊन टाक. अरे पण तुला कुणी सांगितलं होतं? जत्रेच्या पैकावरनं वाद झाला आहे. ठाव आहे मला.
अरे पर तू पैक दिलं या आमासनी का नाही सांगितलं? पण पैक द्यायची गरज काय होती आणि आम्हाला काय सांगा वाटलं नाही वय? घरच्यांची किंमत असेल तर विचारल ना. अगं पण घरच्यांसाठीच दिलं नव. हा तू घे त्याची बाज, आम्ही नाही बोलत काय. आय सारखं त्याची कट घेणं बरोबर नाही. तुझ्यामुळेच तो हाताबाहेर गेला आहे. कशा पण एवढं बोलता त्याला? चुकला तर बोलाय ना का. काय ग, काय झालं? एवढी काळजीत काय आहेस? अहो रामप्पा संग बोला की जरा. नाही म्हणजे सकाळ धरणं काहीच खाल्लं नाहीये, तालीम बी नाही केली, काहीच कळना झालंय. तुला काही बोलला का? नाही, नुसताच बसून आहे. बोला की जरा. होय. रामप्पा, अरे काय झालं? सकाळपासून खुराक नाही खाल्ला, तालीम नाही केली, कसला विचार करतो आहेस? बा मी कुस्ती जिंकल ना. अरे जिंकशील, पण असं बसून कसं चालन? बाळूनं काय सांगितलं आहे ते ध्यानात आहे ना? व होय, पण हे सगळं खरं होईल ना? अरे त्यानं सांगितलं आहे ना, त्याच्या शब्दावर विश्वास ठेव. रामप्पा, बाळूंवर विश्वास ठेव, नीट तालीम कर, खुराक खा, समजा चांगलं होईल बघ. बाळूचं ऐक, आयुष्यात कधी हार व्हायची नाही बघ. वय बाळू हाय तर समजा चांगला आहे. रामप्पा ये लवकर, मी तुझी वाट बघतो हाय. गंगप्पाला मी जवळ न बघितलं हाय, लय प्रामाणिकपणे आणि कष्टानं त्यानं समजू उभं केलं आहे बघ. त्याची माझ्यावर मनापासून श्रद्धा आहे. तू पैलवान व्हावास त्याची छोटीशी इच्छा आहे आणि मी आज सहज पुरी करीन. पण मला एवढ्यावरच थांबायचं नाही. या कुस्तीनंतर तू गंगप्पाला शेतीमध्ये मदत करावी, आई वडिलांची सेवा करावी. त्या पांडुरंगाचं नाव सदा तुझ्या मुखी असावं असं मला वाटतं आहे, आणि ते तू करणार हे बी मला ठाव आहे. ये लवकर, मी वाट बघतो आहे. समजा तुझ्या मनागत होऊ दे बघ. रामप्पा, अरे माय बाप म्हणून आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही समजा केलं बघ. तुला शेती करायची नव्हती, कुस्ती खेळायची होती, आम्ही तुला काहीच बोललो नाही. पण आता कुस्ती मन लावून खेळ. होय, आणि तू कुस्ती खेळायच्या अगोदर मी साडी चोळीनं गावदेवीची वटी भरणार आहे आणि तिला सांगणार आहे माझ्या पोराचं भलं होऊ देत. बा बाळू असेल ना तिथं? होय आसन. अरे आपलीच वाट बघत आसन. अरे तिथं पैलवान कोण कोण येणार हाय, जागा कशी आहे हे समज पाहण्यासाठी वस्ताद मोर गेला आहे. वय तू काही काळजी करू नको, समज चांगलं होईन बघ. होय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाळूवर विश्वास ठेवतो आहे, पण मनात थोडी धाकधूक आहे. अरे तू पहिल्यांदाच कुस्ती खेळणार आहेस ना व, म्हणून असेल. रामप्पा, खेळताना मन लावून खेळ. बाळून दिलेल्या शब्दावर विश्वास ठेव, मन भरकटू देऊ नको. होय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाळूवर विश्वास ठेवला आहे.
आणि बाळूला दिलेला सबूत ध्यानात आहे ना व? काय तू जर जिंकलास तर पांडुरंगाचं नाव घेणार आहेस. मी जर कुस्ती जिंकलो ना तर पांडुरंगाचं नाव आयुष्यभर घेईल, त्याची सेवा करेल, बाळू म्हणेल तसं करेल. मग झालंच, तू हारतच नाही बघ. मी बैलगाडी जोडा घेतो, निघू आपण. वय वय. होय. राम राम बुवा. काय माधू घातला का खोडा? अरे इकडे ये. अरे मायंदळ काम आहेत. काय म्हणतो, झाली का समजी तयारी? अरे तयारी, अरे जोरदार तयारी झाली आहे. माधू, अरे कवा एकदा कुस्त्या सुरू होत्यात असं झालंय बघ. अरे हो 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 नान्या, अरे रातच्याला बघायला मिळतीलच की. फार उच्चल की टाकस काय बुवा. राम राम पाहुणं. राम 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 राम. पाहुणं नौखं दिसत्यात गावात. कुस्तीसाठी माझा भाचा रामापा उतरावला आहे, म्हणून म्हणलं बघून यावं काय तयारी चालली आहे ती. तयारी आहा नादच करायचा नाही. तुम्हासनी सांगतो, पहिल्या येणाऱ्या पैलवानाला चांदीची गदा आणि 101 रुपया बक्षीस ठेवलं आहे. आणि अख्ख्या पंचक्रोशीत त्याचं नाव होईल ती वेगळंच. ते काय बी असू दे, म्या सांगतो यंदाच्या कुस्त्या लय जंगी रंगणार आहेत. कारण गावचे पंच आणि देवप्पा दोघं बी आपापलं पैलवान उतरवणार आहेत यंदाच्या जत्रेत. देवाप्पा कोण? आता काय सांगायचं, आहे आमच्या गावातला एक मांत्रिक. त्या देवप्पाच्या पैलवानापासून वाचायला लागेल बघ. का रे? अहो ते तंत्र मंत्र करून त्याचा पैलवान जिंकूनच आणल. होय, पण देवाप्पाचाच पैलवान जिंकणार. आणि मी ऐकलं आहे त्या पंताचा पैलवान लय तोडीचा हाय. बाळू मला म्हणला हाय की रामापा जिंकल. अव कुठं त्या खुल्याच्या नादाला लागता हाय. ए सदा, बाळप्पाला काय बी बोललेलं म्या खपून घेणार नाही. पाहुणं, यांचं काही मनाला लावून घेऊ नका. आमचा बाळप्पा लय गुणी पोरगा आहे बघा. बर बाळू जो पैलवान उतरवणार हाय ते तुमचा भाचा आहे वय? होय, माझाच भाचा हाय. वाचतात, म्या सांगतो ते ऐका. तुमचा पैलवान जेव्हा गावात येईल तेव्हा देवप्पाच्या पायावर त्याचं डोकं टेकाय सांगा. होय, तरच काहीतरी उपयोग होईल. आणि त्या बाळूच्या नादाला लागून काय बी उपयोग नाही बघा. गोडीत सांगितलेलं कळत नाही वय? चला कामाला लागा. अरे भीमा चल. वय. बघा आता कुठं थांबायचं नाही, लवकर पोचाय पाहिजे. हे बाळू, तू विचार. मी मोर जावा, मी येतो मागणं. मागणं काय आहे? हा? कोंबडीगत घरात बसणार आहेस का? या कोणाची तरी वाट बघतो आहे. त्या गंगप्पाचीच वाट बघत असणार. वय, समधी येणार आहेत. त्याचाच पोरगा उतरणार आहे ना कुस्तीत? वय, रामप्पा. तू कशाला या भानगडीत पडतो आहे? त्या रामपाला उलथा पालथा करतील आखाड्यात. उगा हसू करून घेऊ नका आपलं. वा, काय असू नाही होणार. बघाल रातच्याला. याला सांगून काय उपयोग नाही. चला आपण निघू. होय, चल रे भीमा. त्या बी थांबतो, समध्या संगच येतो. हा, याच्या नादा लागून तू बी याच्यागतच व्हायला लागलाय. जातो आम्ही, या लवकर. चल. दादा, तू कशा पाहिजे थांबला आहे? असंच. अरे तू इथं थांबलेलं बारा नाही आवडलं. तू जायला पाहिजे होता. असू दे, आपण संगत जाऊ. आता आहे म्या, जाताना बोलू मला. वय,